चला बॅट्समन लवकर या जरा पटकन, आणि जर एक बॅट्समन आउट झाला दुसऱ्या बॅट्समन जरा लवकर या. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय तो ओमकार पोकळे यांना. तो देण्यासाठी मी सागर दांगट तसेच शंकर दांगट यांना स्टेजवर बोलवतोय. हॅलो, चला सामना चालू करून घ्यायचा आहे पटकन. पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती अगदी एक धाव मात्र धावफलकावरती मांडली जाते. 2 धावा ह्या धावफलकावरती बनवल्या जातात. हा सामना अगदी निर्णायक असेल. जिंकणारा संघ हा या अगोदर ती जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यात येतोय ओमकार पोकळे यांना. तसेच सचिन अण्णा चव्हाण गणेश भक्त यांच्यातर्फे त्या ठिकाणी बक्षीस लावलं नव्हतं, तरी पण आपल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांनी रोख रक्कम 555 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आलंय. जोरदार टाळ्या वाजवायचा एक सुरेख खेळ ओमकार पोकळेने केला आणि आपल्या संघाला विजय नोंदवून दिला. यापुढील समालोचन करतील विनोद सर. धन्यवाद. धन्यवाद शैलेश सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरत आहेत अप्पा. म्हणजे अप्पाने मगाची मॅच अगदी रंगवली षटकार चौकारांनी. अगदी अप्पाच्या फलंदाजीच्या जोरावरती हा संघ नक्कीच हा तिसरा सामना खेळतोय आणि तिसरा सामना आता निर्णायक आहे, कारण जिंकणारा संघ हा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. महत्त्वाचा सामना असेल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय. फटका मात्र बॅटवरती येऊ शकत नाहीये. डॉट बॉल मात्र धावफलकावरती काउंट होईल. 2 धावा धावफलकावरती बनवले गेलेत. आपण आजच्या दिवसातील खेळ जर बघितलं तर अनेक संघांनी चांगला खेळ नक्की मैदानामध्ये केला. त्यामध्ये आलमबाई पठाण संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश झाले. त्याचबरोबर निलेशदादा भिंताडे हा संघ देखील पुढच्या फेरीमध्ये नक्की प्रवेश केलेला आहे. अगदी बाद फेरीमध्ये या संघांनी प्रवेश केला आहे. तर 2 संघांनी अगदी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आता मात्र हा चालू सामन्याचा विजेता हा बाद फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यासाठी महत्त्वाचा सामना आहे आणि यावेळेस अप्पाच्या बॅटमधनं आणखी एक बहारदार फटका. षटकार साध एक आलिशान फटका आपण बघितला. 6 धावा या फटक्यावरती वसूल केल्या गेल्या. षटकार अगदी क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी कळवता षटकार होता. ती एक चांगलं खेळवृत्तीचं प्रदर्शन नक्की क्षेत्ररक्षक करतात. त्या क्षेत्ररक्षक सुद्धा कौतुक असेल की अति महत्त्वाचा सामना असताना देखील स्वतःहून निर्णय कळवला. षटकार हा निर्णय नक्की कळवलाय. महेंद्र अगदी पहिलं षटक घेऊन येत असताना पहिल्या 4 ते 5 चेंडू अगदी सुरेख पद्धतीने हाताळले होते. तर पहिल्या षटक समाप्तीची घोषणा. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 9 धावा. पहिल्या षटकामध्ये एक खेळाडू बाद. तर नवीन गोलंदाज हर्षद
गोलंदाजी मार्कवर सज्ज होता तर दिग्विजय स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजीसाठी सज्ज झालाय. शॉर्ट पेच चेंडू होता. दिग्विजय अगदी तळमेल क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळलाय. चेंडू अगदी सीमारेषेजवळ अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, पण चेंडू मात्र सीमारेषेला भेटतोय. चौकार 4. बॅटमधनं खेळलेला एक सुंदर फटका आपण बघितला. 4 धावा वसूल केल्या गेल्या. अगदी ताकदीने फटके खेळण्याची गरज नाही. काही फटके असे असतात की त्यावरती डोक्याने खेळणं आणि त्या धावा त्यावरती बनवणं गरजेचं असतं. यावेळेस मात्र फटका खेळलाय. पॉईंटवरनं खेळलेला चेंडू सीमारेषेला भेटतोय का पाहूया. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण चेंडू मात्र सीमारेषे पार जातोय. चौकार. करेल तर हारणार संघ आज मात्र या स्पर्धेचं आव्हान पूर्णपणे संपवून पुढच्या वर्षाची प्रतीक्षा मात्र हारणाऱ्या संघाला करावी लागेल. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलाय. दिग्विजय मध्ये ब्रँडेड षटकार. शैलेश नेवगणे सर. चेंडू नक्की टाकायला गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अगदी चेंडू कार्पेट पद्धतीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेत असताना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होती. धावफलकावरती धावा जर बघितलं तर 24 धावा या धावफलकावरती बनवल्या जातात. महत्त्वाचा सामना आहे, तर महत्त्वाच्या सामन्यामध्ये अगदी 12व्या खेळाडू या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर पाहूया आयोजक कशा प्रकारे निर्णय घेत आहेत. गोलंदाज सज्ज होते हर्षद आणि यावेळेस पुन्हा एकदा अप्पाने चेंडू हवेत चढवला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल. फलंदाज बाद. अप्पा. दोन षटकार संपतील तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण होत असताना 24 धावा बनवल्या गेल्या. तर नवीन दुसऱ्या षटकातला अजून एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज विक्रांत. विक्रांत पहिला चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. फटका मात्र बॅटवर येत नाही आणि यावेळेस मात्र चेंडू डॉट बॉल. 2 षटकाची संपती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. यावेळेस अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र पंचांकडे दात मागितली कोणती दात दिली जाणार नाही. डॉट बॉल हा डाव फलकावरती काउंट होतोय. पहिला चेंडू अगदी स्वराज डॉट बॉल टाकतोय. स्वराजला माहिती आहे आता धावा खर्च केल्या तर बॅटिंग करताना त्या धावा बनवावे लागतील, त्यामुळे आता अगदी कमी धावा देण्याची प्रयत्न नक्की केला जातो. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅट आणि
चेंडूचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू डॉट बॉल. यावेळी समोरच्या बाजूला खेळलेला एक सुंदर फटका. चेंडू सामना असेल डायरी 11 आणि सुपर कॉप्स या संघादरम्यान पुढचा सामना असेल. डॉट बॉल. अगदी धावफलकावरती धावा जर बघितला तर या 34 धावा या धावफलकावरती बनवल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर असतं. एक चांगलं स्कोअर कार्ड नक्की उभा केलं गेलंय. यावेळेस अगदी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपतोय झेल. फलंदाज बाद. विकेट मात्र घेतली जाते. स्वराजने अगदी आपलं काम पूर्णपणे सुंदररित्या पूर्ण केलं. तर एक विकेट अगदी शेवटच्या चेंडूवरती मिळेल. तर नवीन गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय जुनेद. तर फलंदाजासाठी बबलू कामटे अगदी फलंदाजासाठी सज्ज होता. स्ट्रायकिंग एंड असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रांत चांगला खेळाडू आहे. अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झालाय. यासाठी बबलू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. त्यावेळेस बॅटवरती चेंडू अगदी व्यवस्थित घेता आला नाही आणि एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण होती. अगदी एकेरी धावीने धावफलक नक्की पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा जमा होत आहेत. त्या 35 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. तर विक्रांत सज्ज होतोय. अगदी विक्रांतचा विचार केला तर अगदी 5 षटकार खेळणारा हा फलंदाज आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर. ती विक्रांतने आपण गेल्याच वर्षी बघितलं तर 5 षटकार खेळले होते. तो विक्रांत स्ट्रायकिंग एंडवर आहे. पण अजूनही विक्रांतच्या बॅटमधून या वर्षी मात्र कोणता षटकार खेळला गेला नाहीये. आता मात्र विक्रांतच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा फटका खेळला गेलाय. पण तो फटका फसतोय. अगदी क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल टिपतोय. विक्रांत झेल. पहिल्या 2 चेंडूवरती नक्की कमाल दाखवतोय. ती विक्रांतला डगआउटच्या दिशेने पाठवून दिले. तर बबलू स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत आहे. त्यावेळेस बबलू अगदी हवेत चढवलाय. ऊंची ज्यादा दूरी कम. फील्डर बॉल के नीचे और फलंदाज आउट.
काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे ती प्रसन्न आणि ओमकारवर. ह्या दोन फलंदाज अगदी दोन्ही फलंदाज नवीन आहेत. कोणताही चेंडू आतापर्यंत खेळला नाही. शेवटच्या षटकातील काही चेंडू खेळण्याची जबाबदारी त्यांच्यावर मात्र आली. 36 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. मात्र अगदी प्रसन्न कव्हरमध्ये चेंडूला अगदी ढकलून दिलं. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पळून पूर्ण. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतो. 38 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. तर अगदी या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना प्रसन्नच्या बॅटमधनं षटकार खेळला जाणार का, चौकार खेळला जाणार का, तो प्रसन्न स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस अगदी शॉर्ट पेच चेंडू होता. मोठा फटका आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, टिपतोय झेल. फलंदाज बाद. या मॅच नंतर 3 मॅच आजच्या आज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला मर्द मावळे आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मर्द मावळे संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 24 चेंडूमध्ये 38 धावा बनवल्या. 24 चेंडूमध्ये 39 धावा बनवणं गरजेचं आहे. या धावा पूर्णपणे बनवणं गरजेचं आहे. विनायक आणि स्वराज ही जोडी मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज होते. आजच्या दिवसामध्ये अगदी या जोडीने धुमाकूळ घालत नक्की धावा जमवल्या होत्या. तो गोलंदाजी मार्कवर विक्रांत. पहिला चेंडू आणि चेंडू हा चढवलाय. क्षेत्ररक्षक टिपतोय जाईल. पहिला धक्का. फलंदाज पण संघाच्या कर्णधाराने टॉससाठी लगेच यायचंय. लगेच या. विक्रांत अगदी अष्टपैलू कामगिरी नक्की मैदानामध्ये पार पाडतोय. बॅटिंग करत असताना धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. आता गोलंदाजीमध्ये एक चांगली कामगिरी विक्रांत करतोय. पुढचा चेंडू अगदी सुंदर चेंडू टाकला होता. अगदी बॅटची कट घेत क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते.
पियुष स्ट्रायकिंग एंडवर पियुष सज्ज होतोय. आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे पियुष आणि स्वराज. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. तुषार यांनी टिपलाय झेल. फलंदाज बाद. दुसरी विकेट विक्रांतच्या नावावरती काउंट होते. अगदी जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकादरम्यान. दी सामन्याचं रूपडं बदलणारी गोलंदाजी विक्रांत मैदानामध्ये करतो. तर क्षेत्ररक्षकाने सुद्धा एक चांगली साथ गोलंदाजाला दिली. अगदी 2 झेल, अगदी अवघड झेल, दोन्ही झेल टिपले गेले आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला अगदी डगआउटच्या दिशेने परतावं लागलं होतं. स्वराज यावेळेस मात्र सुंदर फटका. चेंडू बी सीमारेषेजवळ अडवला गेलाय. तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. दुहेरी धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकाची टोटल धावा 3 धावा या जमा केल्या जात आहेत. तर विक्रांत अगदी जबरदस्त गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अगदी सिंगल डबल वरती समाधानी ठेवण्यामध्ये भाग पाडतोय. एक चांगली गोलंदाजी विक्रांतची. पुढचा जागा बनवण्याचा प्रयत्न आणि पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. तिसरा बळी विक्रांत मध्ये जबरदस्त कामगिरी या षटकात. बॅट आज चालली नाही पण विक्रांत गोलंदाजीद्वारे नक्की एक मोठं योगदान आपल्या संघासाठी देतोय. आणि ते योगदान देत असताना 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि 3 महत्वाचे विकेट मात्र विक्रांतने या षटकामध्ये मिळवल्यात. फुलटा चेंडू होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी 38 मध्ये चेंडूला थांबवलं जात आहे. 1 धाव या ठिकाणी खर्च होतीये. महेंद्र अगदी पहिली धाव घेत आपलं धावफलकामध्ये योगदान नोंदवतोय. तर पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर पहिल्या षटकाची संपत्ती 4 धावा या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 3 खेळाडू बाद होत असताना या 4 धावा बनवल्या गेल्यात. अगदी एका बाजूने आपण बघतोय मुकाई क्रिकेट क्लब तर दुसऱ्या बाजूने मध मावळे अगदी मैदानामध्ये लढत आहेत. गोलंदाजी मार्कवर तुषार सज्ज होत आहेत. एक अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनुभवाचा फायदा घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्की केला. ते पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. विकेट करे सोपवलाय पण या ठिकाणी धावबादचा धोका मात्र फलंदाजाला नसणार आहे. तो पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडूचा अगदी हुक करण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. फटका फसतोय पण धावा मात्र या फटक्यावरती नक्की मिळत आहेत. क्षेत्ररक्षक अगदी झपकन चेंडूवरती आला आणि थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये सोपवला. केवळ 1 धाव या फटक्यावरती बनवली जाते. तर एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. अगदी पहिल्या 2 गोलंदाजांनी अगदी कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये केली. अगदी सिंगल डबलवरती थांबून ठेवले. कोणताही मोठा फटका अजूनही खेळता आला नाहीये. तर 3 फलंदाज मात्र विक्रांतने पहिल्या षटकामध्ये बाद करून अगदी ओपनिंगच्या फलंदाजाचं ओपनिंग ऑर्डरचं कंबरड मोडलेलं आहे. ही घातक गोलंदाजी अगदी पहिल्या षटकादरम्यान पूर्ण केली गेली. तर यावेळेस मात्र एक मोठी जबाबदारी आता
प्रज्वल आणि महेंद्र या जोडीवरती असणार आहे, कारण टॉप ऑर्डर तर पूर्णपणे निकामी झाला आहे आणि तो टॉप ऑर्डर निकामी झाला असताना एक मोठी कामगिरी आता या दोन फलंदाजांना करावी लागेल. यावेळेस मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय झेलबाद. फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज होतोय सुशांत, तर तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. तुषार यांनी सुद्धा गोलंदाजीने आज मात्र दिवसभरामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानामध्ये केली. यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवत असताना एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण ते थ्रो केलाय. अगदी एका धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय. धावफलकर धावा जमतायत त्या 8 धावा. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघतोय सन्माननीय संतोषजी पवार यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. संतोष सर, अगदी संतोष सरांचा खेळ अगदी येणाऱ्या वेळामध्ये नक्की आपल्याला बघायला मिळेल. त्या संतोष सरांचं सहर्ष स्वागत आहे. आणि पुन्हा एक फलंदाज बाद. मला जवळपास मला वाटतंय 5 खेळाडू बाद झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. 2 गोलंदाजांनी केलेली कमाल आपण नक्की बघतोय. ती कमालीची गोलंदाजी करत असताना अगदी 5 फलंदाज बाद केलेत आणि केवळ 8 धावा खर्च केल्या गेल्यात. अगदी समोरच्या बाजूला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक गोलंदाजचं नाव काय? मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. मंगेश, अगदी मंगेशच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळवली आहे. 9 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. तर 11 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आता मात्र समोर असेल. ते समीकरण पूर्ण करत असताना मोठे फटके नक्की खेळावे लागतील. यावेळेस आणखी एक फलंदाज झेलबाद. अगदी चांगल्या पद्धतीने खेळल्यानंतर, कॅल्क्युलेटिव्ह सामने खेळल्यानंतर मर्द मावळा आता मात्र काही चुका या ठिकाणी घडत आहेत आणि आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये मर्द मावळा संघ ठरवत आहे की सबको बॅटिंग मिलेगी. अशा प्रकारे नक्की एकामागोमाग एक विकेट मात्र गमावल्या जात आहेत. यावेळेस फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. 1 धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. जवळपास 6 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि 6च्या 6 खेळाडू झेलबाद झालेले आहेत. एकही झेल आतापर्यंत या सामन्यामध्ये तरी सुटला नाहीये. इतकी चांगली कामगिरी अगदी मुकाई क्रिकेट क्लब मैदानामध्ये करत आहे. यावेळेस कव्हर बंद खेळायला एक सुंदर फटका. गॅप तिथे फार मोठा होता. ती गॅप काय भरून निघू शकत नाही. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पार. संघ अगदी डगआउट मध्ये परतवला गेलाय. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला होता. अगदी विकेट किपर सुद्धा या फटक्यावरती बीट होतोय.
एक धाव या ठिकाणी खर्च होती. ती लेग बाईटचे धाव पंचांनी मात्र या ठिकाणी कळवली आहे. 16 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही मला वाटतंय जवळपास 23 धावांची गरज आहे. तर सामन्यातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. तर या 23 धावा बनवत असताना आता मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळेस पुढे सरकावत मोठा फटका खेळला आहे आणि त्या ठिकाणी प्रसन्न कोणती चूक मैदानाचा ताबा घेतोय. फलंदाजाचं नाव काय? चला घाई करा घाई करा. बबलू सर कॅप्टन जरा घाई करा. गोलंदाज सज्ज झालाय रवी. मयूर सर जरा घाई करा. सामना संपवायचा आहे आपल्याला. रवी स्कोर सांगा सर. 16 धावा धावफलकावरती बनवले गेले. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 16 धावा बनवल्या. तर रवी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर राहुल अगदी पहिला चेंडू डायरी इलेव्हन काय घेतलं आपण? बॅटची कट घेऊन अगदी स्वीप मध्ये चेंडू डायरी झालाय. इलेव्हन एक धाव टॉस जिंकून त्या काय ठिकाणी घेतलंय? पूर्ण होती. डायरी इलेव्हन टॉस जिंकून काय घेतलंय? बॅटिंग बॉलिंग काय आहे? टॉस जिंकून बॉलिंग. ओके लगेच तयार राहा. लगेच तयार राहा. बंटी सर सहकार्य करा. समोरच्या बाजूला खेळायला सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा धावा घेईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. अगदी दुहेरी धावाने धावफलक नक्की पुढे सरकतोय. 19 धावा धावफलकावरती बनवले जात आहेत. तर अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पडेगा चौका या छक्का. चेंडू हवेत चढवलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. चला आठवा बॅट्समन धाव या ठिकाणी पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. षटकारासाठी पारितोषिक लागलंय. एका षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय युवराज दादा झगडे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता जर 1001 अमोल जगताप यांच्याकडनं म्हणजे षटकार 3000 रुपये. खेळला तर हे पारितोषिक देण्यात येईल. फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिपतोय झेल. फलंदाज बाद. 9 फलंदाज झेल बाद. चला बरोबर मित्र सुद्धा जर- कळवतात. आता मात्र स्कोर बोर्ड पूर्ण भरला गेलाय. सगळ्यांची नावं स्कोर बोर्ड वरती लावली गेली. कमलेश सर्वांना batting पैलवानने जर भेटली. स्ट्राईक घेऊन तर जर 6 मारला. या ठिकाणी सामना जिंकलाय चला डायरी इलेव्हन मुकाई फिल्डिंग लावून घ्या. पळत जा, क्रिकेट पळत. क्लब संघाने अगदी जरा मागं बाद होईल, जरा पळा. फेरीमध्ये प्रवेश. चला बंटी रायकर पळत जा जरा. पळवा जरा सगळ्यांना. अहो चला लवकर घाई करा. कर्णधार संदीप भाऊ. मयूर कारंडे आपण या बाहेर पंच म्हणून काम करतील.